असतो की विल असेल तर काय, म्हणजे विल नसेल तर तुम्ही रिलीज करू शकता, पण विल असेल तर रिलीज डीडचा ऑप्शन राहत नाही. तर विल असेल तर काय करावं लागतं, जेव्हा एखादी व्यक्ती ही मुंबईमध्ये ज्याची प्रॉपर्टी, मी स्पेसिफिक ठाण्याचं बोलत नाहीये, ज्याची प्रॉपर्टी मुंबईमध्ये आहे, कधी कधी लोकांचे काय असतं ठाण्यामध्ये प्रॉपर्टी वेगवेगळ्या ठिकाणी आणि मुंबईमध्ये पण प्रॉपर्टी असते, किंवा विल मुंबईमध्ये केलंय, या दोन सिनारिओज मध्ये विलचं प्रोबेट करणं मॅन्डेटरी आहे. हे तुम्ही शब्द ऐकला असेल तर ठाण्यामध्ये समजा तुमची सगळी प्रॉपर्टी ठाण्यात आहे आणि तुम्ही विल पण ठाण्यात केलं तर तुम्हाला प्रोबेट घेणं मॅन्डेटरी नाहीये. अंडर द लॉ तुमची प्रॉपर्टी मुंबईमध्ये आहे, एनी ऑफ द प्रॉपर्टी, किंवा तुम्ही विल मुंबईत केलंय तर तुम्हाला मुंबई उच्च न्यायालयामधनं प्रोबेट घेणं आवश्यक आहे, मॅन्डेटरी आहे. ठाण्यामध्ये तुम्हाला प्रोबेट घ्यायचं असेल तर घेऊ शकता का, नक्की घेऊ शकता तुमच्या ठाणे डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये, पण ते ऑप्शनल आहे, इट इज ऑप्शनल टू द पर्सन. पण समजा मुंबईमध्ये, आता मी मुंबई उच्च न्यायालयामध्ये वकिली करते, तर आम्हाला कंपल्सरी तिथे प्रोबेट घ्यावं लागतं. प्रोबेट म्हणजे काय, एखाद्या माणसाने जे विल केले ते त्याचं शेवटचं विल आहे हे कोर्टामध्ये साबित करावं लागतं. एखादी व्यक्ती त्याच्या जिवंतपणी कितीही विल करू शकते. तुम्हाला आज एक वाटलं, तुम्ही एक विल केलं, तुम्हाला 2 महिन्यांनी अजून काहीतरी वाटलं, तुम्ही आधीचं विल कॅन्सल केलं आणि नवीन विल केलं. सो एखादी व्यक्ती त्याच्या जीवनभरामध्ये किती पण विल करू शकते, आधीची विल कॅन्सल, नवीन विल, आधीची विल कॅन्सल, नवीन विल. मग अशा वेळी जेव्हा त्या व्यक्तीची डेथ होते त्यावेळी त्याचं लास्ट विल कोणतं होतं, लेटेस्ट लास्ट विल, त्याचं कोर्टामधनं प्रोबेट आम्ही घेतो. प्रोबेट म्हणजे काय, थोडक्यात आम्ही कोर्टात ते साबित करतो की हे खरं विल आहे, मेलेल्या व्यक्तीचं हे शेवटचं खरं विल आहे, ते कोर्टामध्ये साबित करून कोर्टाकडनं आम्ही सर्टिफाईड करून घेतो की दिस इज द ट्रू विल, आणि त्याला प्रोबेट म्हणतात. आणि ते प्रोबेट झाल्यानंतर एक आम्ही डीड ऑफ ट्रान्सफर ऑफ ओनरशिप करतो. जसं मी तुम्हाला म्हटलं विल नसेल तेव्हा आपण रिलीज डीड करतो, तसंच विल असेल तेव्हा त्याचा प्रोबेट घेतो आणि एक डीड ऑफ ट्रान्सफर ऑफ ओनरशिप करतो आणि ते आम्ही गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये रजिस्टर करतो. सो त्या पद्धतीने ज्याला विल मध्ये प्रॉपर्टी दिली ना त्याच्या नावावर ते एक रजिस्टर डॉक्युमेंट क्रिएट होतं. सो आयडिया काय आहे की डेथ म्हणजे मेंबरच्या डेथ आधी तो ट्रान्सफर करत असेल किंवा डेथ नंतर ट्रान्सफर करत असेल, आपल्याला एक रजिस्टर डॉक्युमेंट नावावर क्रिएट करणं आवश्यक आहे आणि ते आपण अशा पद्धतीने करू शकतो. आता हे विलचं प्रोबेट केलं, त्याच्यानंतर ज्याला विल त्याच्या नावावर ट्रान्सफर डॉक्युमेंट रजिस्टर केलं की पुन्हा ट्रान्सफर सेट आणि त्या ट्रान्सफर डॉक्युमेंटची कॉपी सोसायटीला द्यायची आणि सोसायटीला ज्याला प्रॉपर्टी विल मध्ये मिळाले त्याने ते सोसायटीला सांगायचं की मी आता प्रॉपर ओनर झालेलो आहे, माझ्या नावावर प्रॉपर्टी झाली आहे, सो मला फुल फ्लेजेड मेंबर म्हणून ऍड करा. सो जेव्हा पण मेन ओनर अशा पद्धतीने पुढे येणार आणि आपले डॉक्युमेंट सबमिट करणार त्यावेळी जो नॉमिनी म्हणून प्रोव्हिजनल मेंबर जी व्यक्ती बसली आहे तिचे राईट्स संपुष्टात येणार. द प्रोव्हिजनल मेंबरशिप विल एंड अँड द नॉर्मल फुल फ्लेजेड मेंबरशिप विल स्टार्ट.